हाय, कसे आहात तुम्ही? छान असाल, मी पण छान आहे. तर आज आम्ही फिरायला जाणार आहोत. सेंटर मॉल कुठं आहे ते सांगता? हां, सांगत नाही. तिथं गेल्यानंतर दाखवू आम्ही तुम्हाला कोणचं मॉल आहे तर ते. आता आम्ही घरातले कामं करतो आणि गाडी धुतो. चला. हे माझे मिस्टर झोपलेले आहेत. त्यांना आता घेऊन जायचं आहे गाडी धुवायला. आमची गाडी धुवायची बाकी आहे. तर चला उठा. चला, तर आता आम्ही बकेट विकेट भरून मस्त बिल्डिंगच्या खाली जातो. आमची गाडी धुवायची आहे. तर आता आम्ही गाडी धुवायची, आम्हाला गाडी धुवायला चाललो आम्ही. मस्त आता गाडी धुतो आणि गाडी धुतल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत मस्त फिरायला गेलो की तुम्हाला दाखवते. आणि तिकडे मस्त व्हिडिओ पण बनवायचे आहेत मला. आज मी नाही गेली कामावर, आज घरीच राहिली. मी सुट्टी मारली आज मी कामावरती. दोघं बापले का कसं आमचं सामान नेतात बघा धुवायसाठी. गाडीला क्रॅच पडतील म्हणून मी हे पन्नी आणली आणि पन्नीमध्ये मस्त एक केमिकल आहे छानवालं. ते केमिकल आणि पन्नीनीच मी धुणार आहे. बघू शकता तुम्ही, पन्नीनीच धुणार आहे मी. दाखवते मी कशी धुते तर गाडी. ते माझे मिस्टर आता इथं गाडी आणतील. आता आम्ही गाडी धुतो. आमची गाडी धुणं झाली. बघू शकता तुम्ही किती मस्त धुतलेली आहे माझ्या नवऱ्याने. आता ते गाडीच्या जागी लावून ठेवतात. याची पण झाली, सायकल वगैरे फिरून झाली. हे बकेट घे, चाल घरी. हा ब्लॉग चालू असताना इज्जत ठेवत आहे. तर चाल उचल बकेट. लय पोरगं शहाण आहे बा, कसं बकेट उचलते. आता घरी घेते. चाल बाबू चाल चल 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 चल. मोबाईल देणार मी. चाल. हा नाही घेत, नाही घेत. माझे मिस्टर घेणार आहेत ते बकेट उचलून. आम्हाला 4 माळे चढून जावं लागतं ना वरती. पोरगा लय हुशार आहे बा, घेतलं की नाही पोरा. बापाचं म्हटलं की पोरगा खुद आपने आप घेतली बकेट उचलून. चला आता मग आम्ही मस्त आता तयारी करतो, तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही चाललोय फिरायला. माझा भाऊ पण आलेला आहे. ही माझी आजी आहे. हप्त्यातून 2 वेळा चक्कर मारत असते माझ्याकडं. 2-3 वेळा हप्त्यातून 3 दिवस चक्कर मारते. आता आम्ही फिरायला जाणार आहे. तयारी वगैरे झाली आमची. ही माझी चप्पल बी दाखवतो म्हणतात ब्लॉग. चला मग आता आम्ही निघालोय घरून, तुम्हाला दाखवते मी. आहे आता रबाले स्टेशन आणि रबाले स्टेशनवरून जाणार आहोत आम्ही पनवेलला. मॉलला फिरायला जाणार आहोत. माझे मिस्टर, माझा मुलगा आणि माझा भाऊ, आम्ही एवढे आलेला आहोत मॉलमध्ये. बघू शकता. माझे मिस्टर, माझा मुलगा बघा ना, दोघं पण त्यांचा हात पकडून कसे चालले. सगळा एरिया हेच पकडून ठेवतात. चला, माझ्या मोबाईलला कवर बघायची आहे. आता कवर बघूया आपण. स्वस्त मिळाली तर घेऊ. जास्त महाग मिळाली तर आपल्या बसच्या बाहेर आहे बाबा. कवर तर काही मिळाली नाही, कारण ते बोलले अशा कवर आहे तिथं. तर अशी कवर तर नाही पाहिजे माझ्या मोबाईलला, कारण हीच माझ्या मोबाईलची साधी कवर आहे.
माझ्या मोबाईलचे कवर नाही तिथं आहेत, पण एकदम सिम्पल आहेत. मला थोडीशी डिझाईनमध्ये पाहिजे होती. आता आम्ही इथं मस्त फोटो काढतो. आलो आम्ही मॉलमधून, पण आम्हाला जायचं आहे पुन्हा मॉलमध्ये. आमच्या या बाबूला भूक लागली ना, याला हा घरून खाऊन नाही आला का, याला भूक लागली ना, याला खाऊ घालायचं आहे आता बाहेर. माझा आहे का, माझ्या बहिणीने या कपड्यात किती वेळा व्हिडिओ काढला सांगा बरं तुम्ही. आता आम्ही चाललोय पुन्हा मॉलमध्ये. याचा खाऊन झालेला आहे. झालं ना, पोट भरला ना. हा काय खाल्ला? भात खाल्ला. त्याने दाल खिचडी खाल्ली. कशी होती दाल खिचडी? याच्यात सांगायचं कशी होती, कशी होती? छान होती म्हणजे छान होती. दाल खिचडी खाऊ घातली त्याला. त्याने खाल्लं नाही ना की त्याला जमत नाही, म्हणजे त्याला सारखीच भूक लागते. मग त्याला एकदा तो पोटभर खाऊन घेतला की मग त्याला भूक नाही लागत आहे ना. पोट भरलं ना. चला मग आता मॉलमध्ये चाललो आम्ही पुन्हा. अर्धा घंटा झाले मॉलमध्ये घुमतोय, अजून एक काही घेतलं नाही सामान. तर बघायसाठी चालेल. खिशात तर 1 रुपया नाही आहे. गावाला जाताना बॅग घ्यावं लागेल त्या बाबूसाठी. छोट्या बाळाचे कपडे छान बसतात. कितीला आहे याची किंमत दाखव. किंमत दाखव बघ. 1000. आलो तर सही, पण एवढं महाग आहे ना, खरंच जाम महाग आहे. लई गोष्टी आवडतात पण आपण घेऊ पण शकत नाही. म्हणजे मी घेऊ शकत नाही कारण की जाम महाग आहे. तसे आपलं ते मार्केट लागते ना, शनिवार मार्केट, रविवार मार्केट, आम्ही तिकडं सामान घेतो कारण आपल्या बजेटच्या बाहेरच आहे. तिकडं गोष्टी पण मी फिरायला आली, एन्जॉय करायला आली. बघितलंच तुम्ही कसं महाग आहे तर सामान. माझा आणि माझे मिस्टर बघू शकता तुम्ही किती कोपऱ्यावर गेलेत ते तिथं. म्हणजे पण अगोदर चढतात दोघं बापले. पण पाय 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 महाग आहे बाबा या मॉलमध्ये. आपण तर नाही मी तर नाही घेऊ शकत. आणि खरंच ना लय आवडते. काहीच वाटतं घ्यायला पाहिजे आपण. कपडे बघा किती भारी. मॉल बघा ना. अपना भी दिन आएगा, अपने पास भी बहुत पैसा आएगा तो अपन भी लेंगे. इधर मॉल में कपड़ा शॉपिंग करेंगे. आज घूमने के लिए आएंगे तो दोबारा आएंगे. पुन्हा येणार तर घेऊन जाणार काहीतरी. चला बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे दिसते मॉल.
400 रुपये आहे, 400 रुपये. किती आतमध्ये जायचं तर 400 रुपये प्राईस. काय करायचं बाबा? आम्ही वरूनच आनंद घेतो याचा. एका जणाचे 400 म्हटल्यानंतर आम्ही 4 जणांचे किती गेले बाबा? 1600 रुपये. तू जायचं, फिरायचं, फोटो काढायचे, बाहेर यायचं. गेले 1600 रुपये. त्या 1600 रुपयासाठी आम्हाला 4-5 दिवस लागले. छान वाटतं, खूप छान आहे. एकदम रिअल वाटतंय ना. खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. मान हलवतात, त्यांच्या डोळ्यांमध्ये पण लाईट पण आहे. लाईट ब्ल्यू आहे ना बघा, ग्रीन झालंय. खूप छान दिसतंय. आता माझ्या बाबूला त्या गाडीत घे. तिथं गाडी आहे ना, त्या गाडीमध्ये बसायचं आहे. माझ्या सिंगारला बसणार आहे. मी पण लीड होती आहे. 150 रुपये तिकीट आहे याचं. पोरगा रडतोय म्हणून त्याला बसवलंय. भाऊ आणि माझा मुलगा ते येतात बाबा या गाडीमध्ये फिरून. माझ्या नवऱ्याची इच्छा होती ते राहिले का दुसऱ्याला. दोघांचे 300. अरे बापरे, किती बोलले? दोघांचे 300. एकाचे 150, दोघांचे 300. आणि ती आता फिरून आले. कसं वाटलं? काय 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 रे? वर आहे आता वर. काय वरती अजून एक चाल. वरती आहे ना अजून. कसं वाटलं सिद्धांत? सिद्धांत सांग. याच्यामध्ये बसायचं बोलतो की याच्यामध्ये का 500 रुपये तिकीट घ्या आता. काय करू जाईल तर सांग, कसं वाटलं सांग. तुला मला सांग पहिलं. तुला कसं वाटलं? नाही तू सांगत नाही ना. आणि आपल्याला प्राईज विचारायची आहे, कारण मी मग माझ्या सासूबाईला पण घेऊन यायचं आहे ना मला इथं एक दिवस. तर मी त्यांना घेऊन येणार. तर मला इथली प्राईज विचारायची आहे किती आहे. तर रूम आहे, मी आता त्याची प्राईज वगैरे विचारून घेतली. आणि मी पुढच्या वेळेस तिथं माझ्या सासूबाईला घेऊन येईल मध्ये. तर त्यांना इथं 10 मिनिटाचा रिलॅक्स नक्की देणार. आणि मला द्यायचं पण आहे त्यांना. किती एकदम रिलॅक्स जीव होतो इथं. त्यांना पण अशी मसाजसाठी बघूया आपण पण घेऊन इकडेच येणार आहे त्यांना. चला आता आम्ही घरी जायसाठी निघतो आता. मॉल बघायला गेलं तर अख्खा दिवस जाते, पुरा दिवस लागते एकदम शांत बघायला. कारण एवढं साऱ्या काही गोष्टी आहेत ना. आणि खूप छान आहे. त्या पोराच्याने ना माझ्या बाबूच्याने आम्ही जास्त काही आतमध्ये खेळण्याच्या इथं काही गेलो नाही. कारण हा काही पण उचलतो आणि मागतो की हेच पाहिजे तेच पाहिजे, रडतो. त्यापेक्षा आम्ही काही गेलो नाही जास्त आतमध्ये. तिथं पण आतमध्ये मस्त खेळणी वगैरे. त्याची प्राईज ना कारण मी नाही घेऊ शकत. खूप भारी प्राईज आहे हर एक गोष्टीची, त्यासाठी नाही घेऊ शकत. आणि ब्लॉग इथंच खतम होते आणि मी आता जात आहे घरी. तर आमचं फिरून पण संपलं आहे. तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा.